ओके, एक मिनिट हा. पुष्की, ब्रेकफास्ट बनवतोय. काय बनवतोय? ऑमलेट. पास्ता हवाय मला, मी सांगितलं ना तुला. पास्ता? येस. जरा चांगला कर आणि प्लीज आज तरी ब्रेकफास्ट मला चांगला मिळू दे. अगं पण ऑमलेट आता ब्रेकफास्टला मला पास्ता हवाय. दॅट्स इट. हा चंद्री बोल. तुला माझी मैत्रीण आठवते का? गेल्या आठवड्यात तुझी ओळख करून दिली होती ती. कोण? हा, दॅट इनोसेंट गर्ल स्वाती. अगं कसली इनोसेंट. सतत नवऱ्याला कामं सांगायची म्हणून तर तिचा नवरा दुसऱ्या बाई बरोबर पळून गेला. कसं शक्य आहे? ती तर मला सांगायची माझा नवरा माझ्या परमिशन शिवाय बाथरूमलाही जात नाही. अगं त्याच बाथरूमच्या खिडकीतून पळून गेला. काही सतत त्याला कामं सांगायची, तो बिचारा निमूटपणे सगळी कामं करायचा. आता बसलीये रडत. इकडे पुष्की पण रडतोय. एक मिनिट, तू हे सगळं मला का सांगतेस पण? अगं तू सुद्धा पुष्कर भाऊजींना सगळी कामं सांगत असतेस ना, म्हणून. मग त्यांचं मन रमवण्यासाठी ते बाहेर काही चालू नसेल कशावरून, म्हणून म्हटलं तुला सावध करावं बाई. नाही, तो नाही पळणार. स्वाती पण तसंच म्हणत होती, पण नजर हटी आणि दुर्घटना घटी. पुष्कर भाऊजी रडतायत म्हणजे नक्कीच ते दुःखी असणार. पण पकडणार कसं भाऊजी? गाण म्हणायला लागल्यानंतर पकडायचं. पण पकडल्यावर ते घाबरून उठतील ना बघा. पकडायचं म्हणजे अशी मिठी नाही मारायची, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. मला सांगा कधी गाणी म्हणतात ते? झोपल्यावर. मग आज रात्री तुम्ही झोपू नका. भाऊजी मी झोपल्यावर नाही, रातच्याला ते झोपल्यावर स्वप्नात गाणी म्हणतात. अच्छा असं आहे. मला सांगा कुठली गाणी म्हणतात? काल ना ते प्रेम गीत म्हणत होते. कुठल्या सिनेमातली? त्यानं काय फरक पडणार आहे भाऊजी? फरक पडणार आहे वहिनी. म्हणजे ज्या सिनेमातली ती गाणी म्हणतायत त्यातली हिरोईन, कोरिओग्राफी, डान्स काहीतरी त्यांच्या डोक्यात येत असेल ना. ते एकदा आपल्याला कळलं ना की पुढचं सगळं सोपवून